महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सुद्धा संध्या लाईव्ह मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। दौंड तालुक्यात पाटस येथे बुधवारी आणि गुरुवारी श्री नागेश्वर यात्रा शांत रीतीने पार पडली। यामध्ये देवाचा छबिना, लोकनाट्य, तमाशा, जंगी कुस्त्यांचे मैदान आयोजित केले होते। सुमारे 130 कुस्त्या पार पडल्या। महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील विरुद्ध रवींद्र भिवाणी यांच्यामध्ये पृथ्वीराज पाटील यांनी कुस्ती चितपट करून 1,51,000चे पहिले बक्षीस पटकावले। दुसरी कुस्ती रोहित जवळकर आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू यांच्या विरोधात विक्रम घोरपडे विजयी झाला, याने 1,21,000चे बक्षीस पटकावले। तिसरी कुस्ती रोहित शिंगाडे विरुद्ध समीर शेख विजयी झाला, सुमारे 1 लाखाचे बक्षीस पटकावले। पुढील वर्ष पाटस ग्रामस्थांकडून कुस्ती शौकीनांसाठी नागरिकांना मोठे कुस्ती मैदान तयार करणार असे पाटस यात्रा कमिटी यांनी आवाहन केले। कुस्ती आखाड्यात प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस उपअधीक्षक बापू दडस यांनी हजेरी लावली। पाटस कुस्ती चालू झाली, मुली लढण्यासाठी सज्ज झाल्या। वा वा, गतिमानता कुस्ती करो पिक्सा म्हणतानी टाळ्या करा दोघींसाठी सगळ्यांनी। मुलापेक्षा मुलगी बरी, दिवा लावते दोन्ही। प्रतिनिधी संजय सोनवणे, दौंड। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।